तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ओंकारेश्वर येथे. इंदरपासून 80 किलोमीटरवर हे ठिकाण लोकेटेड आहे. आज आपण माहिती घेणार आहोत आदि शंकराचार्य यांच्याविषयी. वयाच्या केवळ 13व्या वर्षी केरळ येथून आपलं महाभिनिष्कर्म करून, म्हणजे एकदा घर सोडले की परत घरी न जाणं ही प्रक्रिया करून ते या ठिकाणी आले. आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांना गुरु गोविंद हे त्यांचे गुरु बनले आणि त्यांच्याकडून त्यांना दक्षिणा भेटली. तर त्यांची जी फिलॉसॉफी आहे ती आपण थोडीफार समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यांनी वेदा, उपनिषद, ग्रंथ, पुराण या सर्वांचा स्टडी करून नंतर ते शैवाईट मुवमेंट असेल, वैष्णवाईट मुवमेंट असेल, भक्ती मुवमेंट असेल याचा सोबत कनेक्ट करून नंतर ते शैवाईट मुवमेंटमध्ये मर्ज झाले. ते कट्टर शिवचे भक्त होते. त्यांचं असं म्हणणं होतं की आत्मन आणि ब्राह्मण हे एकच आहे, शरीर आणि आत्मा वेगळा नाही आहे, हे एकच आहे. म्हणून त्यांनी मोनोथेइझम ची संकल्पना पुढे मांडण्यात आली. आणि ही जी आपल्याला मूर्ती दिसत आहे, 2 वर्षापूर्वीच आपले माननीय प्रधानमंत्री यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. तर 108 फूट उंच ही आपल्याला मूर्ती इथे दिसत आहे. त्याचप्रमाणे नदी, इथून बाजूला जाणारी नदी आहे नर्मदा नदी. या ठिकाणाचं नाव ओंकारेश्वर पडण्याचं खास कारण म्हणजे हे एक बेटावर लोकेटेड स्थळ आहे आणि ओम आकाराचं नदीने एक प्रकारे शेप खाली बनवलेला आहे. त्यामुळे याला ओंकारेश्वर हे एक ज्योतिर्लिंग सुद्धा आहे. आणि स्टॅच्यू ऑफ वननेस म्हणजे वननेस, आत्मन आणि ब्राह्मण वेगळं नाही आहे, ते एकच आहे, याची संकल्पना यांनी मांडली. यांच्याचमुळे त्यांना बुद्धिझम किंवा बौद्धिस्ट लोकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पण हीच त्यांची फिलॉसॉफी शेवटपर्यंत पाळले. आणि याच्यानंतर ते शैवाईट मुवमेंट असेल, भक्ती मुवमेंट असेल, वैष्णवाईट मुवमेंट असेल, ज्याप्रमाणे महाराष्ट्रात भक्ती मुवमेंट झाली, नॉर्थ इंडियामध्ये कबीर असेल, तुलसीदास असेल किंवा मीराबाई असेल, यांनी त्यांची विचारसरणी पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न केला. आणि याच संकल्पनेतून म्हणजे नवीन जनरेशनला किंवा नवीन पिढीला त्यांची एक आध्यात्मिक माहिती भेटावी म्हणून याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. कॅमेरामन सूरज भांडवलकर यांच्यासहित पत्रकार श्रीयुत चेतन शिवाजी ढगे आणि प्रेक्षक भूषण शेडगावंड, उरण पेनकर, सोहम जेमसे पेनकर आणि तुषार सातपुते, ऐरोली, नवी मुंबईकर.